नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक आहात. आणि तुम्ही बघू शकता की खूप जास्त पाऊस चालू आहे. तर मी तसं कॅमेरामॅन रेडी झाले होते ऑफिसला जाण्यासाठी, पण हिंजवडी पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि मला रिपोर्टरसारखं फिलिंग येत आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही डिसाईड केलं आणि खूप जणांनी आम्हाला सल्ला दिली की ऑफिसला जाऊ नये. 3-3 फूट पाणी भरलेलं आहे पूर्ण हिंजवडीमध्ये आणि त्याच्यामुळे आम्ही जाऊ नाही शकलो. आणि माझी स्कूटी पूर्ण पाण्यात बुडाली असती, त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही. आणि आम्ही आता आलेलो आहे आमच्या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये पावसाचा आनंद घेण्यासाठी. कारण आम्ही कोणत्याच गडा किल्ल्यावर जाऊ शकत नाही, कारण तिथे पण खूप धोकादायक आहे जाणं. आणि तिथे खूप आजकाल बातम्या आपल्याला पाहायला भेटत आहेत की कसे हादसे होत आहेत. तर आम्ही जास्त कुठे जाऊ शकत नाही, तर त्याच्यामुळे आम्ही आमच्या बाल्कनीमधून आणि आमच्या सॉरी गाईज ब्रेक. आणि मग सोसायटीच्या क्लब हाऊसमधून आम्ही त्याच्यामुळे इथे आलेलो आहे फन करण्यासाठी. तर चला तुम्हाला घेऊन जाते फन करायला. कॅमेरामॅन ऐकू येणार नाही आमच्या ऑडियन्सला. तर आता तुम्हाला मी घेऊन चलते आहे. हा रूट जातो सरळ डोंगराकडे आणि आता आपण जाऊया डोंगराकडे. चला. मध्ये काम करतो. सॉरी, ABP माझा मध्ये काम कर. तो करू शकते, मी काही करू शकते काही. हा आहे प्ले एरिया आमच्या सोसायटीचा. इथे लहान मुले चिमुकले झाली तू रिपोर्टर. इथे जिम होणार आहे बघा, इथून लगेच थोडंसं दिसते. पण हा आमचा सोसायटीचा टूर नाही आहे काही, त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर फोकस करू शकता कॅमेरामॅन. बघा इथे खूप छान गार्डन दिसत आहे. आम्हाला आमची सोसायटी खूप जास्त प्रिय आहे, खूप जास्त आवडते. आणि आम्हाला दुसरीकडे, अरे इकडे दाखवायला, अरे पाणी होतं तिथं. सॉरी. तर आम्हाला दुसरीकडे कुठे जायचीच गरज नाही आहे, कारण आमच्या सोसायटीमध्ये सगळं काही आणि सोसायटीच्या बाजूलाच डोंगर आहे. त्याच्यामुळे आम्ही इथेच मजा करू शकतो. आणि इथून बघा ही डोंगर वाट सुरू होते. इथे दाखवा लोकांना. हे आता बंद करण्यात आले आहे आणि इथे जाळी लावण्यात आली आहे, कारण आमच्यासारखे काही लोक हे इथून उडी मारून डोंगराकडे सरळ थेट जायचे. त्याच्यामुळे जाऊ शकतो आपण. हा इथून आम्ही आता जाऊ शकतो. आणि इथून सगळा डोंगर हा सुरू होता. आणि आम्ही या डोंगरावर ऑलरेडी जाऊन आलेलो आहे. खूप मजा येते तिथे. काय करायला लागलेत कॅमेरामॅन तुम्ही असं? दुसरे कॅमेरामॅन त्यांच्या मोबाईलमध्ये बिझी झाले आणि दुसऱ्या हातात फोन ब्लॉग सुरू होता आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये हे बिझी झालेले होते. त्यांना काही घेणं देणं नाही आहे. आणि रेनकोट तर ह्यांनी असं घातलंय जसं काही पूर आलेला आहे इथे. आणि सेफ्टी फर्स्ट गाईज, सेफ्टी फर्स्ट. बायको बुडून काळ जाईना, सेफ्टी फर्स्ट. हे पहा इथे आहे आजी आजोबांचं जिम. तर इथे आजी आजोबा येऊन जिम करतात. कधी कधी तरुण मंडळी पण येते इथे जिम करायला, पण आम्ही काही येत नाही कारण आम्हाला ढोलं व्हायचे. आणि मग तुम्हाला इथून थोडं अजून क्लिअरली डोंगर दाखवते मी. खूप छान आहे यार खरंच. बट जोक सपाट, आम्ही इथे 2दा जाऊन आलो आहे. मजा येते. त्यांनी त्याच्यामुळेच डोंगर म्हणजे आय थिंक इथे क्लब हाऊसमधून बंद केलं आहे, कारण खूप जण इथूनच जायचे. पण दुसरा रस्ता आहे बाहेरून, दुसरा रस्ता आहे बाहेरून तिकडून, तर तिथून आपण जाऊ शकतो. तर हेच होतं गाईस, हेच होता आजचा व्लॉग. आणि काय राहिलं? हा स्विमिंग पूल वगैरे. सोसायटी टूर थोडी आहे हा यार. सोसायटी टूर मध्ये दाखव. माझी मर्जी, माय व्लॉग, माय लाईफ, माय रूल्स. तर मी हे म्हणत होते की मी क्लिप्स ॲड करेल मध्ये जे आम्हाला आले होते ऑफिसकडे जाताना. इट वॉज सो डेंजरस आज जाण्यासाठी, त्याच्यामुळे खरं तर गेलो नाही. घरी बसायची काहीच इच्छा नव्हती. जसं की तुम्ही बघू शकता मी पूर्ण रेडी होते ऑफिसला जायला, पण नाही जाऊ शकले. आणि लोकांनी पण घरीच बसावे. आणि अजून कुठे कुठे पाणी साचलं होतं ना रे ते
फेज 1 फेज 2 फेज 3. ते नाही, इथे नाही म्हणते मी, ते शाळेला वगैरे सुट्टी दिली ते सिंहगड रोड. सिंहगड रोड तिथे तर म्हणजे लोकांना इथपर्यंत पाणी आलेलं आहे, इथपर्यंत. त्याच्यामुळे घरीच बसावं गाईज. चला मग आता आम्ही थेट आता आमच्या घरी जातो, पळतो आता. मग आम्हाला वाटलं होतं इथे पाऊस येईल, मी खूप मजा करेन. पाऊस थोडं कमी झालं आता, लकीली 5 सेकंदासाठी कमी होतो, परत वाढतोय. ते तुम्हाला आता आमच्या बाल्कनीतून कंटिन्यू करते मी हा व्लॉग. बाय गाईस. मंडळी, पाऊस आलेला आहे जोरात आणि आता आम्ही भिजतोय, म्हणजे मी भिजतेय. हे माणूस तर रेनकोट घालून उभा आहे. कसं वाटतंय सर तुम्हाला? मस्त एकदम. रेनकोट घालून कोण भिजतं? मी. माझा फोन तुझ्यापेक्षा जास्त भिजायला लागलाय. ओके. अभी मजा आया ना बीडू, मजा आया ब्रो, मजा आया, भीग गए हम. मला फ्रंट कॅमेरामधून एवढं चांगलं नसेल येत व्हिडिओ, पण कसं तरी माझा फोन आता आय थिंक सो बंद पडणार आहे, कारण तो इतका भिजतोय. बट व्हिडिओ इज इम्पॉर्टंट. आणि मम्मीने पाहिल्यावर मम्मी मला खूप शिव्या देईल असं मला वाटतंय. तुमची काय प्रतिक्रिया आहे ह्यावर सर? जर माझ्या मम्मीने हा व्हिडिओ पाहिला माझा भिजताना? छकोले काय करते पावसात? छकोले घरी हो लवकर. छकोले असं नाही बोलत माझी मम्मी. म्हणून नाही म्हणत होते मी. बरं नाही बरं व्हॉट हॅपन्ड? एक ड्रॉप आला, ड्रॉप. आता दिसते का मी? तर मंडळी, खूप जोराचा पाऊस आलेला आहे आणि हा माणूस असं रेनकोट घालून भिजतोय. आणि ह्या भिजण्याला काय अर्थ आहे मला माहित नाही, कारण ह्यांच्यापेक्षा जास्त तर माझा फोनच भिजतोय. पण मला तर मजा येते, मस्त भिजायला मजा आली आज. आणि या माणसाला बिलकुल मजा येत नाहीये. ही हेट्स रेन, बट जस्ट बिकॉज ऑफ मी ही केम ऑल द वे फ्रॉम 22nd फ्लोर टिल हिअर. फुलं नाही का माहिती? हो, जास्वंद आहेत ना. खूप छान जास्वंद आहेत गाईज आमच्याकडे. नाही, आमचे नाही आहेत, म्हणजे सोसायटीमध्ये कोणी लावले असतील. या तर आम्ही आता जास्वंद तोडतो, जास्वंद घेऊन जातो देवांना मस्त. का रे? छान आहेत ना. हे बघ इकडे छान आहेत. हे बघ छान आहे. हा छान आहेत रे. उप्स, तुटला. वाव, नाईस. हे बघ, हे घे. वास घेऊ नको. हा तोड. चल अजून, चल मी भिजते थोडं. मला तर खूप मजा येते भिजायला गाईस, कारण खूप दिवस झाले यार मला जायचंय गडांवरती, इकडे पण खूप जास्त रिस्की आहे ना, त्याच्यामुळे आम्ही कोणीच जात नाहीये. आणि तुम्हाला आवाज येतोय का नाही गॉड नोस, पण मजा आली ब्रो, मजा आली. आम्ही तिकडं पण जायला पाहिजे होतं आज, पण जाऊ दे आता, बस एवढा भिजणं खूप आहे. हे एक माणूस, एक एलियन फुले तोडताना तुम्हाला दिसतंय. पाहून घ्या हा नजारा, तुम्हाला कधीच परत भेटणार नाही पाहायला. हा सोसायटीच्या खाली फक्त रेनकोट घालून आलाय गाईज. कॅन यू इमॅजिन? ही इज अ परी. परी भिजली तर कसं होईल? पर्यांनी भिजत नसतात ना, परी फुले तोडताना गाईज. आणि हा मला अजून एक गोष्ट सांगायची होती गाईज तुम्हाला. आम्ही जालन्याला गेलो होतो ना लग्नाला, तर तिथले खूप सारे व्लॉग्स बाकी आहेत अजून. हा तर आजचा व्लॉग आहे. टुडे इज 25 जुलै. तर मी हा व्लॉग आधी टाकेल असं मला वाटतंय, कारण आजच एवढा पाऊस पडला तर आजच टाकून द्यावं असं मला वाटतंय. आणि ते बाकीचे व्लॉग्स मी कंटिन्यू करेल ह्याच्यानंतर. थोडंसं बेअर करा, कारण टाईम नाही भेटत आहे गाईज, ना एडिटिंगसाठी ना कशासाठीच टाईम नाही आहे. बट आय ट्राय की हा व्लॉग आजच अपलोड करून टाकते. अँड या आय शॅल टेक अ लीव्ह. वाव, देवासाठी खूप गोळा केलेले आहेत फुलं. व्हेरी गुड. से बाय टू द व्लॉग. अरे भाई, बाय.